श्री गणेशाय नमः. ओम नमोजी गणेशा गुरुरावा, तुची सकळ जीवाचा विसावा. जागवोनी सोहम भावा, तुची भवार्णवा पार करी. जय जयाजी कमलपत्राक्षा, जय जयाजी मायाध्यक्षा. जय जय सद्गुरु कल्पवृक्षा, भक्ती साम्राज्याध्यक्षा जगद्गुरो. तव भजन ते भंजन भववृक्षा, गुरु भजन मुख्य साधन मोक्षा. सकल जगत कार्य कारण साक्षा, निज मोक्षा परोक्ष अपरोक्षा. ओम नमोजी सद्गुरु दातारा, तुची प्रेमळ स्वामी सोयरा. अपरंपारा पूर्ण सुंदरा, मनोहरा करुणा करा. काय वर्णावे तव मधुरपण, तुची अमूर्त मूर्ती धारण. सरस्वती जिव्हे नाचवी ऋणझुण, संपूर्ण लोक लावण्य तू. तुची ब्रह्मा भाव विश्वजनिता, विष्णू तू भाव परमसुखे सुखविता. तुची शिवपूर्ण समर्पण घडविता, साक्षात परब्रह्मा गुरुनाथा. बाळा कारण माऊलीचे सुखावणे, सद्गुरु ठाई ते शिष्या कारणे. बाळाचे लळे मातेसी पुरविणे, शिष्या पूर्ण बोधविणे जाणे श्री गुरु. सद्गुरु दयाळा कृपा वर्षवावी, तव चरणी प्रेम भावा जडवी. मागणी अति आर्त पुरवावी, अंतरी स्फूर्ती द्यावी नित्य नवी. श्री देवनाथ चरित्र अपार अथांग, सद्भावाचे निधान यथा सांग. आकलनामी तो अमंगळ अभाग, भावरंग सुरस ना कळे. मज आकळाया अनुराग नाही, रचनेसाठी रसज्ञता नाही. गायनासी सुस्वर गोडी नाही, भक्तिभाव नाही भजनासी. म्हणूनी घालोनी विवेकांजन, दावावा सर्वाधिष्ठान नारायण. भक्तिभावाचे भजन सुलक्षण, चरित्र प्रबोधन घडवावे. कृपा करा हो गोविंदनाथा, अव्यभिचारी वृत्ती विचारी वर्तता. द्यावी अद्वय विजया गुणवंता, ज्ञानमया विरक्तता प्रेमळ. मी तो भ्याड मूढ अज्ञान, कणभरही नाही अध्यात्मज्ञान. गाडाभरांचे करीतो प्रदर्शन, प्रापंचिक अहंपण पोषितो. मी जे जे करीते ते अज्ञान, बोल अज्ञान कर्म अज्ञान. फलप्राप्ती तीही अज्ञान, फोल ज्ञान संवेदनते. पोटी विषयांची तोडणी, तेणे सद्गुणा बैसे फोडणी. झणझणीत अवदशेची भाजणी, होते जाचणी जीवाची. माझ्या कवित्वाचा बडिवार, नाव दुधाचे पाणीच फार. तो पाहिल्या विना ऐल तीर, पोकळ पैल तीर बढाई. परी हे चरित्र सद्गुरूचे, तेथ आपुले ते काय कैसे. भाट होनी ललकारीचे, काम आमुचे करीतसे. काम आमुचे सद्गुरूचा करी, म्हणूनी उभारा हे देवद्वारी. आम्हा ते आमुची भली बुरी, श्वाना परी भाकरी मागतसो. प्रवृत्ती माझी तो अवघी ओंगळ, दृष्टी बुद्धीचा मी असे गचाळ. गुरुकृपे परी आटे सर्व कर्मफळ, वैषम्य विटाळ नुरतसे. असो आता द्यावे जी अवधान, मागील तरंगी चौगणू आख्यान. पाहिले ते दिव्य समर्पण, देवत्व वरदान नाथांचे. आता ऐका सारा सार विवेकाची, आगळी खूणती सद्गुरु घरची. उलटी रीतती सद्गुरु प्रेमाची, प्रचिती निरहंतेची कठोर. सद्गुरु भक्ती विनमाईक सारे, उरती दिखाऊ मी पण पसारे. मी तूपणाचा संभ्रम निस्तरे, केवळ कृपावरे श्री गुरुचे. लोकसंग्रही तो प्रेमळ व्यवहार, तो सगुण जनार्दन पूजा उपचार. परी तेथही सावध विवेकी वापर, शिकविती गुरुवर दयाळा. देवनाथांचा मुक्काम रिद्धपुरा नजिक, असता पोहोचले दयाळ अचानक. अत्यंत प्रेमे येता दर्शना सम्मुख, कडाडले कडक दयाळावरी. म्हणती चांडाळा मुख नदावी, तोंड काळे करी तत्क्षणी जाई. परत फिरावे आल्या पायी, नसुचे काही दयाळा ते. जमल्या जनसमुदायातून, दयाळा लाविले हाकलून. आपुल्या सर्व परिवारासह तेथून, जाई निघून दयाळजी. परत जाताना नेमस्त नमस्कार, तोही न करू देती गुरुवर. म्हणती जा तोंड काळे कर, येथे क्षणभरही थांबू नको. कोणी न धजे पुसाया कारण, अवघेही चुप्प झाले घाबरून.
निघती दयाळनाथ व्याकळून अनवाणीच तेथून निघाले. दयाळनाथ जाहले अतिखिन्न म्हणे सद्गुरु वाचून मी नेणे आन. संपूर्ण काया वाचा मन प्राण अनन्य शरण गुरुनाथा. खिन्नपणी पाणावले डोळे अश्रुधारा त्या गाली ओघळे. कैसे हे संकट मजवरी कोसळे म्हणे वणवा प्रज्वळे विरहाचा. दोष कोणता घडला न कळे की वाहलो आशा तृष्णा कल्लोळे. की कामासक्त अविचारी प्रबळे चुकलो न कळे कैचेनी. दयाळ स्फुंदोनी वेड्या परी रडे संकट हे म्हणे अडकुनिया पाडे. मग हडहड आता चोहीकडे होई जगा पुढे फजितीसी. म्हणे गुरुराया आता क्षमा करी धावे इकडून तिकडे वनांतरी. पतित पावना बिरुदास्मरी आर्त शोक करी दयाळ तो. सद्गुरु विरह व्यथा अनावर आक्रोशे ते थकले शरीर. दिसता पाषाण वेली तरुवर म्हणे गुरुवर भेटवा. कैसा कोपला स्वामीनाथ कधी भेटेल सद्गुरु समर्थ. ऐसा शोक करीत मूर्छित वृक्षातळी पडत दयाळजी. सभवती शिष्यमेळा जमला करीती कोणी जलसिंचनाला. कोणी हा कारिती करीत गलबला हळूहळू जाग आली दयाळा. इकडे देवनाथे स्नान केले तातडीने सर्व तयार झाले. स्नान संध्या आन्धिक जाहले बाहेर पडले नाथजी. कोण्या शिष्या घरी ते दिनी होती नाथांना मेजवानी. नाथजी सी पाचारिले पात्रे वाढुनी नाथ येऊनी बैसले. संपूर्ण वाढणे झाले नेमस्त पदार्थ वाढले वाढला भात. भातावरी नंतरी घातले घृत नाथा आरंभार्थ विनविले. नाथ म्हणती आधी दयाळा आणावे शोधुनी रानमळा. ऐकुनी नाथवाणी ती प्रेमळा धावे जनमेळा दयाळा प्रती. दयाळनाथ तो प्राणनाथांसी तया विना दशदिशा ओसतयासी. म्हणती आणा मम राजहंसासी रुचीन अन्नासी त्या विना. धावती तै जनरिद्धपूर मार्गी दयाळा शोधिती जागोजागी. दयाळजी भेटता घेतले संगी नाथा समीप सवेगी आणती. संदेश ऐकता पाचारणाचा दयाळ अनुरागे हर्षलासाचा. लाभे घोट जणू परमामृताचा संचार चैतन्याचा जाहला. अमृताचे 5 प्रकार त्यात परमामृत ते सर्वात थोर. दैत्या फसवुनी प्रभू रक्षी सुरवर मोहिनी अवतार धरोनी. स्वादिष्ट भोजन अतृप्ता अमृत तृप्ती देव मुनिगणा अमृत. उन्मत्तपणा ते दैत्या अमृत निद्रा अमृत आळशिया. परी परमामृताचे आगळे महिमान ते तो बंधन मुक्तीसी कारण. म्हणून सद्गुरुनाथांचे पाचारण परमामृत प्रमाण दयाळा. इकडे वाट पाहे सद्गुरु रमण कवळन घेई दयाळा विन. सकळ पंगतही बैसे खोळंबुन दयाळ आगमन लक्षिती. सद्गुरु सत्शिष्याची आगळी खूण परस्पर जिव्हाळा जाणती निजमन. भेटती परस्परा अति आतुरपण दयाळ स्नान करू नये. दयाळास्तव अपुलेच शेजारी पान ठेविले होते गुरुनाथे राखुन. घेतले चरणतीर्थ पवित्र वंदुन करीत भोजन गुरुसंगे. अवघ्यांचे आरोगण जाहले गुरुशिष्य एकांती विसावले. निज प्रेमी निजरूपी रंगले परस्पर चाले हितगुज. दयाळक तो निरक्षीर विवेकी सारा सार निवड करी नेटकी. घे राजहंसा परी शिकवण मोजकी शिष्य निज सुखी धन्य तो. सदा सावधानतेने सद्बुद्धी लवनिमिष गुरु भजन चित्ती. अनुसंधाने सदैव जीवित शुद्धी सदैव अभेदी वृत्ती ती. संकल्प विकल्पासी नुरतो थारा जणू सत्य संकल्पी वाणी निर्धारा. परमार्थी उल्हास उदासी इतरत्रा लोकचर्चा मातेरा तयासी. तरीही शब्द मेळा अज्ञानियांचा भरला निंदा द्वेष स्तुतीचा. निस्संगासही नाडवितो साचा संग कुसंगाचा अविचारी. ऐसाची प्रसंग दयाळनाथांवर ओढवे अनर्थ अति दुर्धर. छावणीतील बेशिस्त अनावर वर्तन स्वैर बाधले. नरजन्मी ध्येय विद्या विनयी ज्ञान ते वाहविता ध्येय दिशाहीन.
ते हो दो पायांचे पुच्छाविन बांडे गर्दभा समान तो. वाटेल ते बडबडते वाचाळ तोंड कोणत्याही विषयी वादवितंड. पोट भरता रचिते नाना कुभांड निंदा उदंड कोणाचीही. ऐसेच अज्ञानी गर्दभ बसले गप्पिष्ट दयाळ बिऱ्हाडी रंगले. देवदयाळांच्या कीर्तनाची तुलना चाले अवघे चळले बुद्धिभेदी. म्हणती देवनाथ नाथ दयाळ दोघांची ही कीर्तने अतिरसाळ. परिदेवनाथांचा वेदांत अनाकळ दयाळ कीर्तन सरळ मधु. देवनाथ सहज निघाले ती फिराया चालले छावणी जवळून त्या. विक्षेप विकल्पी चर्चा ऐकुनिया दुखले पाखंडिया वचनाने. सोबतियाचा नको दुर्व्यवहार वाणी ही वाहू नये स्वैर. दयाळ छावणीची स्थिती बेसुमार पाहून नाथनूर बदलला. सुखासीनपणी आळशी चंचळ जणू वाचेसी लागला सेचळ. निंदा व्यंजक ऐकता उपहास वाचाळ नाथांचा क्रोधानळ भडकला. मनी म्हणती अनुशासनहीनता ही ठरेल कारण दयाळ घाता. अभक्तांची अवघी ही काम्य निषिद्धता द्यावे प्रायश्चित्ता सकळासी. म्हणून काहीच न म्हणती कवणासी येती सत्वर निज मुक्कामासी. पाठविले पहाटे चिमणाजीसी केले पाचारणासी दयाळा. म्हणती गुरुवाज्ञा सांग दयाळाला जसा असेल तसा बोलाविला. कोणी नकोच ते सोबतीला एकटाच राधेला घेऊन ये. या परी सांगुनी आज्ञावचन करीत बैसले दंतधावन. निजजनांचे भवभयभंजन हेची मंजन श्री गुरुचे. भक्तांचा स्वधर्म न हो निष्फळ निजजनांचा जन्मभावा सफळ. स्वधर्म पालनी दाविती परमार्थ फळ ते वर्म केवळ जाणे श्री गुरु. जेव्हा नाथाज्ञा दयाळा ते पोहोचली होती दयाळ मूर्ती पूजेत बैसली. मंत्राभिषेकी होती रंगली मुखी सुक्तावली चालली. गुरुवाज्ञा पालन हेची सच्शिष्या तीर्थ जपे पूजा धर्मयशा. गुरुवचनी ध्यान समाधी दशा कल्पना निशेषा तेथ विरे. जेथ पूज्य पूजक द्वैताटले तेथ पूर्ण गुरुपूजन घडले. संशयाचे वेगळेपण संपले प्रेमार्चन पावले सद्गुरुसी. ज्या क्षणी गुरुवाज्ञा कानी पडली हातीची अभिषेकी हातीच राहिली. नेसले पितांबरा सहित निघाली सांगे उरली पूजा ती इतरांसी. सच्शिष्या गुरुवाज्ञा ती सर्वथोर हाच शास्त्र निर्णय निरंतर. आल्हाद हृदयी असो अपार गुरुवाक्य निर्धार पाळिता. गुरुवाज्ञा पालन हीच कृतार्थता धन्य होती त्याचे माता पिता. तेणे संसारी ही सुखरूपता उद्धारक समजता गुरुवाज्ञा. सद्गुरु वचनाचे ते एकाक्षर अमृताहुनी ही अति मधुर. सौभाग्ये पावन हो श्रवणद्वार आनंद रसभर जीवित हो. गुरुवाज्ञा पालनी थोर धर्माचरण तेणेची यशकीर्ती कल्याण. सर्वथा विजयश्रीती स्वयंपूर्ण स्वये येऊन वरितसे. जयासी नाही सद्गुरु भक्ती वरते कितीही दाविती. तयासी कधीही न प्रेमफल प्राप्ती कैसी विरक्ती येईल. हृदयी जागता गुरुभक्तिभाव येई हृदयी देवेश्वरानुभव. जगतीची तुच्छ प्रतिष्ठा वैभव निंद्य उठा ठेव त्यापुढे. म्हणून गुरुवाक्याचे उल्लंघन होऊ नये सद्गुरु उपेक्षण. जीवनात ते महत्पापदूषण तोश्वान अधःपतनतया. असो आज्ञेवरी दयाळ पोहोचले कर जोडून नम्र उभे राहिले. दंतधावन ते सद्गुरुचे चालले दयाळ थांबले तेथेची. दंतधावन पुरते होता उठला सद्गुरु धनी त्राता. किल्ल्या मागून घेतल्या हाता लादनी उघडिता जाहला. लोटले दयाळनाथा कोठडीत कुलूप लावणी करी द्वार बंद. हाती अभिषेकी पितांबरा सहित दयाळ मूर्त शांत तरीही. दयाळाचा भक्ती परिमळ तेथेही पसरला तो शीतळ. गुरुपूजे जणू लाभे एकांत स्थळ भावबळे जवळ श्री गुरु. दयाळनाथ मनी चिंतित भावे देवनाथ ममतात मात भावे. मी तो विकलो सद्गुरु सेवे श्वान भावे भजन भुंकणे. गुरुचे तीक्ष्ण शस्त्र ही उठता
तेणे ऐक्यची लाभे दृढता, करील निश्चित भवच्छेदा, सद्विद्या बोधकताच ती. धन्य धन्य दयाळाची गुरुभक्ती, लादनीतही राहिला स्वस्थचित्ती. सकळ सुटल्या प्रवृत्ती निवृत्ती, पोटी परमतृप्ती दाटली. दयाळनाथांची राधा पत्नी, तियेसी ही गुरुसेवा आवडी मनी. प्रसन्नती ही धैर्य धरोनी, प्रसंगी चित समाधानी ती. नाथांनी सदयाळ छावणी प्रती, निरोप दिधला स्वशिष्याप्रती. दयाळाची वाट न पहावी ती, करा व्यवस्था ती आपुली. राधा जरी होती गुरुगृहासी, दयाळा कारणे राहे उपवासी. पातिव्रत्याचे निधान भक्ती विलासी, अन्न पाण्यासी त्यजियेले. धन्य धन्य ती स्नुषा नाथांची, पती मूर्ती बैसली हृदयी साची. मन बुद्धी क्रिया अंतःकरण सर्वची, सुखस्मरणेची तृप्ती हो. इकडे छावणीत जमली मंडळी, काही वेळ हरेक हळहळी. परी कुणाही भूक न धरवली, जेवणे जाहली यथास्थित. दुसराही दिवस ऐसाच लोटला, दयाळनाथ तो नाही दिसला. हळहळे दयाळाचा शिष्यमेळा, डोळे लावून वाटेला पाहती. मग धीर धरुनी देवनाथाप्रती, येई सर्व मंडळी ती. देवनाथांचे पाय धरिती, विनविती दयाळ सुटकेसी. तै सद्गुरु कडाडले संतापाने, पुरे करा लटकी तळमळ म्हणे. आवडे पुरविता वासने रसने, बिऱ्हाड गुरुविने चाले असे. कोणाचे ते धन कोणाचे हे अन्न, कैसे खातसा पुसिल्या विना. जमले अवघे पंगतीचे पठाण, तिळभर गुरु भजनना. न दिसे कवणासी कळ काही, कळ लागल्या विना कळत नाही. कळे विना ते सर्व पोकळ राही, शास्त्राची उकलही शासनी. क्षुधा तृष्णांच्या ऐशा गोंधळा, न तुटे कोणाचा जीव जिव्हाळा. सावटपणी चर्चा वाचाळा, आवडी त्रिकाळा करी कथा. नुरली सद्गुरु प्रतिमान मर्यादा, नाही सेवा भाव कामधंदा. राखावी गुरुछावणीची शुद्धता, शिस्तबद्धता धाकाची. ऐसिया परी 3 दिन लोटले, दयाळ छावणीचे धाबे दणाणले. आक्रोश मांडिती देवनाथा पुढे, नाथ उठले सक्रोध. हाती धरिती नंगी समशेर, म्हणती उडवितो दयाळाचे शिर. अवघेची कापू लागले थरथर, उघडिती द्वार कोठडीचे. आत दिसे दयाळ मूर्ती निश्चळा, प्रसन्न निमग्न मिटुनी डोळा. जैसीची तैसी उभी ती अचळा, अविकारी प्रांजळा गुरुभक्ती. कासे पीतांबर अभिषेकी हाती, जणू गुरुपूजनी दंगकांती. आदर प्रीती मयती वरदस्थिती, दयाळ सहजानंदी तो. श्रीदेवनाथ उघडताची द्वार, करीती शिव्यांचा भडीमार. गमती महारुद्र प्रलयंकर, दयाळ गंभीर शांत करी. दयाळनाथा खेचिती बाहेर, नाथ त्यावरी उचलिती तलवार. आक्रोश करीती मंडळी भयंकर, दर्शन अनिवार सद्गुरूचे. कोणी भक्त ते क्षमा मागती, कोणी नाथांचा सोगा धरिती. सोडा दयाळा परोपरी विनविती, अभय मागती सर्वते. पाहुन आर्त शोकाकुल समुदाव, वदे भवधुरंधर नाथ राव. मी जाणतो अवघ्यांचा भक्तिभाव, परी निरुपाव मम जाहला. दयाळ शिष्य वदती कळवळून, जरी काही असेल दंडखूण. सांगावा भोगाया आम्हा लागून, परी सोडून द्यावे दयाळा. नाथ तै वदती मी क्रोधवर, केली नग्न माझी तलवार. प्राशन केल्या विना ती रुधिर, म्यान करणे गैरते. म्हणून मी दयाळा सोडून देतो, परी तुमचे पैकी कोणीही ऐकतो. यावा पुढती दयाळा ऐवजी तो, उपाय दिसतो एकहा. ऐकून सद्गुरुनाथांचे वचन, हळूहळू बाजूला हो शिष्यगण. तलवारी पुढती येईन कवण, लटके प्रदर्शन भक्तीचे. जे नित्य कीर्तन प्रवचनी, मिरविती ज्ञान प्रौढी व्याख्यानी. आज मंत्र भाबडे वृथाभिमानी, ठरले मी पणी दिखाऊ. नित्य नित्य सन्माननीय प्रतिष्ठित, पुढे बैसोनी घेती स्वागत. ते सर्व आज दूर थांबत, फुसके पुरुषार्थ ज्ञानते. नित्य भोजनी पहिली पंगत, दयाळनाथांचे बसती सोबत.
देवनाथांचे ऐकुनी वचन स्पष्ट, दचकून सरकतमा घारी. थिजली तळमळ दयाळ सुटकेची, भाषा थांबली भावभक्तीची. उतरली उर्मी सेवा समर्पणाची, विराली विद्वत्तेची वाचाळी. तोच एक पोर सानवयाचे, गर्दीतून पुढे येऊन ठाकले नाथांचे. म्हणे हे शिर गुरुकाजासाचे, समर्पण तुमचे चरणांसी. ऐकून शुद्ध जिव्हाळ्याचे बालवचन, हातीची समशेर नमली तत्क्षण. सद्गुरु सागरू प्रेमे उचंबळून, बाळा लागून कवटाळी. कडकडून बाळा मिठी मारली, प्रेमाची यासवे झरझर झरली. म्हणती चिंध्या बांधून वेण न उठली, नलपवी वांझ नाटकी. देवनाथ मग दयाळा सांगती, जय कृष्ण हा भावी मठाधिपती. सांभाळील परंपरेची कार्यधुराती, दुःख कळती ज्याची तया. मग म्हणती शिष्य समुदायासी, जगदोद्धार होई सत्संगतीसी. सुमनासवे सूत्र देवकंठासी, सूत्रा थोरी एरवी काय. प्रेमभावे जोडावा सद्गुरु रमण, तोची चिदानंद घन संपूर्ण. तोच सुखवी स्वानंदी सुखघन, गुरुसेवे पूर्ण प्रतिष्ठाती. कमाईसाठी थाट बहुरूपी ते, करीती नाना सोंगे वरवरते. ना कदापता तोंड उघडते, सोंग उघडे पडते कधीही. सद्गुरु तो जाणा ज्ञान रवी, रवी प्रकाशता सर्व प्रकाशवी. सद्गुरूची तैसी सर्व प्रेम ठेवी, ती उपभोगावी निरंकुशा. सूर्य कधीच न ताजा शिळा, अग्नी कधीच न सोवळा ओवळा. गुरुसंगतीचाही अखंड सुखावळा, अंतर्बाह्य सोहळा प्रेमाचा. ती प्रेमसंपदा नित्य भोगावी, आपत्समयी नेटाने निभवावी. समयी दूर सारणे वृत्ती पाशवी, प्रीती जोपासावी प्राणपणे. ज्या बळे भोगितो सुखासी, त्याच बळे करावे सेवेसी. तैसेची प्रांजळपणी प्रसंग विशेषी, पुरुषार्थासी उजळावे. मग मोकळेपणी सांगती सकळा, मोजू नये थोरांची भावकळा. कीर्तनाची तुलना कैसी देव दयाळा, ठाव वेगळा नसताना. दयाळासी ही सांगती ही घटना, घडविली ती विकल्पवारणा. मंडळीत कठोर त्या अनुशासना, असावे क्षणाक्षणा वर्तता. लोकसंग्रह करावा वाढवावा, त्यासवे सुबोधही घडवावा. अवघा समुदाय उद्योगी असावा, साथी निवडावा प्रेमाचा. असो अनन्यपण गुरुभक्तीचे, सावध ध्यान असो शिष्यवृत्तीचे. भाव जाणावे दृष्टी बुद्धी वाणीचे, भान गोतावळ्याचे विचक्षण. व्हावे सकळांनी सुविद्य सज्ञान, परिपक्व संयमन कुशलवचन. गमनागमनीय सावे सावधान, ज्ञान विज्ञान साधावे. सत्यासत्य सारासार असो भान, तरीच आकळते प्रांजळपण. कोणाचेही शाठ्य कपट व्यसन, ओळखावे पूर्ण तत्क्षणी. शुद्ध सात्विक असो धार्मिकता, जाणावी अकर्म विकर्म अधर्मता. दृढधरा धर्मनीती निष्ठा श्रद्धा, हाणोनी स्वार्थी प्रसंगी. जीवाची स्वार्थी दुर्गमगती, भवतीची शोधावी विकल्पमती. सहवासिया वळवावे शुद्ध परमार्थी, अहंकारी प्रवृत्ती मोडावी. अनुचर शुद्धमती मधुर भाषणी, बृहस्पती परी असावे ज्ञानी. सातत्य नांदावे भक्ती साधनी, बंधुभाव जोडोनी परस्पर. नाथ दयाळा आणि सोबतीया, सद्गुरु बोधिती धर्मकर्माया. आशिष सर्व विघ्नवारणाया, देती भवविजया वरदान. मुमुक्षुजनांसी अतिनेटका, अवाप्त कामसुखा अतिभाविका. उपदेश करोनी स्वलिले देखा, निजकार्या अलौकिका निघाले. या परी दावनी लीला लाघव, सर्वाभूती जागवी भगवद्भाव. ऐश्वर्याचे लक्षण भक्ती सर्वस्व, बोधित अभेदत्व निर्भया. कोणी त्र्यंबक बाबा नामक योगी, महापुरुष होते विरक्त त्यागी. कर्नाटकी निर्मळी नगरी लागी, नाथ निसंगी पातले. त्र्यंबक बाबा तेथूनची नजीक, केळापूर ग्रामी राहती स्वाभाविक. श्रीमंत योगी असून अलौकिक, नाथ दर्शन एक इच्छा मनी. श्रीदेवनाथांनी ऐकली ती कीर्ती, कळले बाबा निघाले भेटी. ऐकून अश्वारूढ नाथही होती, अत्याद्रे चालती सामोरे.
देवनाथ निघाले निर्मळीहून, त्र्यंबक बाबा ते केळापुराहून. दोघेही परस्पर स्मरणी सुखावून, उभया संत खुण आकर्षी. त्र्यंबक बाबा ते भक्त चिंतामणी, नाथजी हनुमंत अवतार अवनी. आतुरले उभयता संत सुखदर्शनी, चंद्रपुरा उन्मनी पातले. संगे होती उभय शिष्यमंडळी, मार्गी अरण्यात भेट जाहले. करपल्लवीत प्रश्नोत्तरी जाहली, निशब्द बोली खुणांची. जाणिले उभयता कुशलक्षेम, घेतला स्वानुभव भावमय सप्रेम. निरोप परस्परा हृदयंगम, देता प्रणाम तो परस्परा. हरिभक्तांचे ते भेटणे आगळे, 4 मिळाले 64 हसले. 20 ते परस्परांते मिळाले, एक रूप फुलले 7 कोटी. उभयांचे शिष्या नवल वाटले, नाथ आणि बाबा काय बोलिले. केवळ हाताचे संकेत दिसले, काहीच नुमजले कवणासी. अंतःकरणातील ओलावा भरला, तो नेत्रा वाटे वाहो लागला. परस्पर प्रेम निरोप जाहला, करीती आगमनाला मुक्कामी. शिष्यनाथ या पुसती मुक्कामावर, करपल्लवीचा अर्थ सविस्तर. तई वदे सद्गुरु ज्ञानसागर, चित्ते एकाग्रते ऐकती. म्हणती आरंभी जाहले क्षेमकुशल, मग परस्परांचे संप्रदायकुल. नंतर प्रश्नोत्तरी झाली कार्यानुकूल, कथिली तळमळ अंतरीची. सारखीच तीव्र चिंता प्रकटली, देवधर्म राष्ट्रप्रीती नुरली. अखंड चिंतन भक्ती भजनी नावडी, नुरली धडाडी उत्साह. धर्मकर्माची निंदा अविश्वासी, अश्रद्धे वेदपुराणी उदासी. महती मीपणी भोगविलासी, जो तो मीपणासी सांभाळी. अवघे स्वार्थी आत्मस्तुती तरंगले, विषय व्यभिचारास्तवे ज्ञान संपले. सारासार विवेक नित्यनेम आटले, बुद्धी तळमळे मानधना. हात काळे ते कुकर्मी कठोर, मुखावरी धिक्कार तिरस्कार. तेणे जीवनी सर्व कोरडा व्यवहार, लोंबले लक्तर जिव्हाळ्याचे. पदोपदी अवघा अहंकार, थैमान घालितो अतिदुर्धर. न तुटे शस्त्री घणाघाती भ्यासुर, जाळीत अंगार मीपणा. वादळे अहंभार उडे न कणभर, विचार वर्तनी राहे निरंतर. चालता बोलता पाहता अहंकार, दुराग्रही अविचार नांदवी. अभिमाने प्रपंच सुखाची पडझड, जिव्हाळा मर्यादांची तोडमोड. तेणेची दुर्बुद्धीने मत्सरी वाढ, परमार्थी अनावड वाढते. म्हणून अति वेदना होती, अमुची ती बोलणी थांबती. पुनरपी त्र्यंबक बाबा पुढती, ऐका म्हणती आम्हासी. काळकलीचा पाषाण हृदयी, तेणेच वाढले दुर्गुण कलही. क्षणिक प्रीती स्वार्था पायीही, परदारा द्रव्यी ओढही. अविवेकी अश्रद्धे धर्म बुडाला, सिद्धी चमत्कारी परमार्थ सरला. धर्मसंस्कार प्रदूषित झाला, अधर्म बोकाळला नास्तिक्ये. शुद्ध प्रेम ज्ञान जायलयाला, उपासनेला वावनुरला. शब्दाचा तरकट सुळसुळाट झाला, भ्रष्टाचार उरला आचरणी. स्वाभिमान श्रद्धा विश्वास नाही, राष्ट्रदेव धर्म अस्मिता नाही. विलासी लालसा राक्षसी ही, चिंता मनीही जाळीते. म्हणून संत साधू जागवावे, सुसंस्कारी सज्जन घडवावे. भक्ती धर्मी अनुशासन भावे, नरजीवनी भरावे अतियत्ने. सावरावे नरजीवन चरित्र, अधः पतित ते सावरावे विचित्र. विषयी परतंत्र ते व्हावे स्वतंत्र, शुद्ध पवित्र घडवावे. देवधर्मसेवा देशसेवा, वाढवावे सर्वत्र शुद्ध सेवा भावा. विवेक संपन्न चित्तशुद्धी वाढवा, बोधावे एकात्मभावा नाथजी. कोणी ऐकावे वा ना ऐकावे, हे जगन्नाथे निरसत्ते पहावे. आम्ही धर्मकाजाते पुढे रेटावे, मुखी वदावे गुरुनाथ. या परी त्र्यंबक बाबांचा वचनार्थ, वदती सकळा श्रीदेवनाथ. चालवणे भजन कीर्तनाचे दृढव्रत, कोणतेही निमित्त करोनी. जगी जडजीवांचा करिता उद्धार, सर्वत्र विहरीनाथ विश्वंभर. भक्ताभिमानी भक्त प्रियकर, नाथ बहादर धनीदाता. श्रीदेवनाथ पूर्ण परब्रह्म, निवारी बाध्य बाधक क्रम.
मनोहरनाथा कृपया निरूपम कर्म अधमते निवारी. श्री हनुमंताचा अवतार श्री देवनाथ धनी दातार. त्याचे चिंतनी उद्धार निरंतर सुख स्वानंद. स्वस्ति श्री देवनाथ लीला लहरी अपवित्रा पवित्र करी. सुखकर गुरुभक्ता इह परत्री त्रयोविंशति तरंगगोडः. इति श्री मनोहरनाथ विरचितायां श्रीदेवनाथ लीला लहर्यां त्रयोविंशति तरंगः. श्री गुरुनाथार्पणमस्तु. सद्गुरुनाथ महाराज की जय.